शनिदेवाच्या मूर्तीला भेसळयुक्त तेलाचा अभिषेक घातल्याची चर्चा आहे। मंदिर परिसरामध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा आरोप करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय श्रीराम संघाकडून चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर येथील शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या तेल अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री केली जात असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघाने केलेला आहे। राज्यातूनच नाही तर देशभरामधून रोज हजारो भाविक शिंगणापूर इथं शनी दर्शनासाठी येत असतात। हे भाविक शनिदेवाला तेलाचा अभिषेक करतात, मात्र काही दुकानदारांकडून भेसळयुक्त तेल भाविकांना विकलं जात असल्याचा आरोप होतोय। या भेसळयुक्त तेलाचा अभिषेक केल्यानं शनिदेवाची शिळा खराब होऊ शकते, त्यामुळे अन्न औषध प्रशासनाला सांगून भेसळयुक्त तेलाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघानं केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगाजे आपल्यासोबत आहेत। लैलेश, शनी मंदिरामध्ये दर्शनासाठी खरं तर केवळ देशभरातून राज्यभरातून नव्हे तर देशभरामधून भाविक येत असतात, मात्र ज्यावेळेस शनिदेवाला हे तेल घेऊन नेलं जातं ते त्या तेलामध्ये भेसळ असल्याचा आरोप तिथल्या काही भाविकांनी केलेला आहे। या संदर्भातल्या काय काय तक्रारी नेमक्या समोर आल्या? निश्चितच शनी शिंगणापूर हे देवस्थान हे अहिल्यानगर येथील जे आहे त्या देवस्थानसाठी देशभरातून भाविक येत असतात। देशातूनच नाही तर विदेशातील देखील भाविक शनिदेवाला मानणारे शनी शिंगणापूर येथे दाखल होत असतात आणि यांची संख्या देखील छोटी नाहीये। दिवसभरात साधारण 10 ते 20 हजार जे भाविक आहेत ते येतात। तर शनिवार असेल किंवा अमावस्या असेल या दिवशी या भाविकांची संख्या लाखांवर पोहोचत असते आणि एक जागृत देवस्थान अशी प्रसिद्धी असलेलं हे देवस्थान आहे। या देवस्थानला मुख्य जो पूजा आहे किंवा जी श्रद्धा असते भाविकांची ती तेल अभिषेकाची श्रद्धा असते किंवा तिथे तशा प्रकारची पूजा केली जाते, तेल अभिषेक केला जातो आणि मोठ्या प्रमाणात तेलाचा अभिषेक शनिदेवाला होत असतो। हे तेल अभिषेकाचा जर विचार केला तर रोज साधारण 10 ते 15 हजार लिटर तेल हे शनिदेवावर तेल अभिषेकाच्या स्वरूपाने वाहिलं जातं किंवा तेल अभिषेक केला जातो आणि शनिवारी किंवा अमावस्येच्या वेळेला हेच प्रमाण जे 5-6 पटींवर वाढतं। तर अशा प्रकारे खूप मोठं तेलाचं वापर या शनिदेवाच्या अभिषेकासाठी होतो आणि यामुळे देवस्थानकडून शनिदेवाला जे अभिषेक केलं जाणार तेल नक्कीच आता लैलेश, या संदर्भातल्या तक्रारी येऊ लागल्या, त्यामुळे त्या संदर्भात नेमकी कोणती कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।